भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय आणि याबाबतचे भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धेंशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। पाहूया। नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून याबाबत घोषणा केली आहे। यावर बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे सर आपल्यासोबत आहेत। सर, पहिली प्रतिक्रिया काय? तुम्ही पण पहिल्यापासून या सगळ्या आंदोलनाशी आणि या सगळ्या गोष्टींशी जोडलेले आहात। आज अडवाणींचा इतक्या मोठ्या पुरस्काराने सन्मान होतोय, काय भावना? असं आहे की कधी कधी असं असतं की ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यामुळे त्या पुरस्काराची शान वाढते। लालकृष्ण अडवाणीजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे, असे एक नेते आहेत की त्यामुळे भारतरत्न या पुरस्काराची शान देखील वाढली आहे। याचं कारण असं की प्रवाही आणि बदलत्या अशा राजकारणामध्ये काही सिद्धांत विचारधारा यांच्याशी कमिटेड राहून काही मूल्य जी असतात, मानवी मूल्य राजकारणात ज्याचा ऱ्हास आपल्याला दिसतो, त्यांच्याशी प्रतिबद्ध राहून त्यांच्याशी बांधिलकी मानून आणि वर्षानुवर्ष दशकानुदशक पक्षाच्या संघटनेकरता काम करणं हे एक वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य लालकृष्ण अडवाणीजींच्या गेल्या काही दशकांच्या राजकीय प्रवासाचं आहे आणि त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविणं हे अत्यंत समयोचित आणि त्या पुरस्काराचा गौरव वाढवणारं असं एक पाऊल सरकारने उचललं आहे। तुम्ही समयोचित असं म्हणताय, पण अशा प्रकारची टीका देखील होते की कुठेतरी राम मंदिराचा जो काही कार्यक्रम झाला देशपातळीवरती एक भावना निर्माण झाली, त्या अनुषंगानं हा सन्मान करण्यात आला। कुठेतरी याला एक राजकीय अंग देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। मला असं वाटतं की तसं करायचं असतं तर राम मंदिराच्या अलीकडे पलीकडेच त्याची घोषणा केली गेली असती, परंतु तसं न करता म्हणजे असे ना की राम मंदिर आंदोलन, अयोध्या आंदोलन यातलं अडवाणीजींचं योगदान हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक प्रकारे कळसाध्याय आहे असं मी म्हणेन। पण केवळ तेवढ्याकरताच अडवाणीजी ख्यातकीर्त आहेत, नोन आहेत असं मी म्हणणार नाही। त्यांनी जनसंघ काळापासून जे काम केलं आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आणि राजकीय वाटचाल याचं नेतृत्व आणि मार्गदर्शन त्यांनी केलं आहे आणि मी म्हटलं तसं की राजकारणात काही मूल्य प्रस्थापित करण्याकडे त्यांचा जो निरंतर आग्रह राहिलेला आहे हे सगळे लक्षात घेतलं तर या सर्व योगदानाचा एकत्रित विचार या पद्धतीने या पुरस्काराकडे बघितलं पाहिजे। अर्थातच राम मंदिर आणि अयोध्या आंदोलनातलं त्यांचं योगदान हे वैशिष्ट्यपूर्ण आहेच। राजकीय परिवर्तनाचे प्रवर्तक असं एक त्यांच्याबद्दल आता म्हटलं चाललं आहे की जो कॅनव्हास त्यांनी बदलला भारतीय राजकारणाचा हिंदुत्वाच्या अँगलला, तर याबद्दल काय वाटतं? कारण रामजन्मभूमी आंदोलनानंतर भारतीय राजकारण पूर्णपणे बदललं निश्चितपणे। आणि जर आपण 90च्या दशकाचा काळ आठवला तर सुडो सेक्युलरिझम, जस्टिस टू ऑल, अपीजमेंट ऑफ नन अशा प्रकारचे अनेक वाक्प्रचार, अशा प्रकारची शब्दावली, वोट बँक पॉलिटिक्स हा शब्द भारताच्या राजकारणात आणला कोणी? तो अडवाणीजींनी आणला। कारण जे मेचकं सत्य त्यांना जाणवलं होतं ते निर्भीडपणे त्यांनी लोकांसमोर ठेवलं, मग ते शहाबानोचं प्रकरण असेल किंवा अयोध्येचा विषय असेल। आणि त्यामुळे ज्याला मराठीमध्ये कथ्यकथन किंवा नॅरेटिव्ह म्हणतो आपण, ते भारतीय राजकारणाचं नॅरेटिव्ह आमूलाग्र पद्धतीने बदलण्याचं फार मोठं आणि ऐतिहासिक काम हे लालकृष्ण अडवाणीजींच्या खात्यावर जमा आहे आणि त्यामुळे त्यांच्या या काम